नमस्कार. आजच्या या महामॅरेथॉन लेक्चरमध्ये आपण इयत्ता 4च्या ज्या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित 100 प्रश्न आपण घेणार आहे, जे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्ही हे 100 प्रश्न बरोबर सोडवले तर तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच याचा फायदा होणार आणि ह्या 100 प्रश्नामुळे तुम्हाला 4थीचं पुस्तक वाचण्याची काहीही गरज पडणार नाही. चला तर मग सुरू करूया आजच्या या लेक्चरला. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा. जेव्हा मी प्रश्न देणार तेव्हा तुम्हाला 5 सेकंदाचा वेळ मिळणार. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचं आहे आणि सर्वात शेवटी जेव्हा 100 आपले प्रश्न पूर्ण होणार तेव्हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं का ह्या 100 पैकी तुम्हाला किती प्रश्न बरोबर आले, म्हणजे तुमचा स्कोर मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. चला आता आपण प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न बघा. सगळ्यात पहिले मी काय केलं आहे, सुरुवातीला सोपी प्रश्न घेतले आहे, मग नंतर आपण कठीण प्रश्न घेणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा जन्म कोठे म्हणजे कोणत्या किल्ल्यावर झाला? तर याचं उत्तर सर्वांनाच माहीत आहे. रायगड, प्रतापगड, शिवनेरी की पुरंदर? तर उत्तर काय आहे? शिवनेरी. या प्रश्नाचं उत्तर तर कोणाचंच चुकायला पाहिजे नाही. दुसरा प्रश्न बघा. शिवरायांच्या आईचे नाव काय होते? तर हा प्रश्न सुद्धा तुम्हाला माहीतच आहे. याचं उत्तर काय येते? जिजाबाई येते. चला, सोपी प्रश्न आहे हे. आता हा थोडा कठीण वाटू शकतो बऱ्याच जणांना. बघा, शिवरायांच्या बालपणी पुण्याची अवस्था कशी होती? अतिशय श्रीमंत, ओसाड आणि भयान, राजधानीसारखी की गर्दीची? चला, तुमचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सी, ओसाड आणि भयान. हे पुण्याची काय होती? शिवरायांच्या बालपणीची अवस्था होती. चौथा प्रश्न बघा. आता शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली? आता याचं उत्तर तर बरेच जणाला माहीतच असायला पाहिजे. जेजुरी, रायरेश्वर, तुळजापूर की शिखर शिंगणापूर? तर याचं उत्तर काय आहे? रायरेश्वर. तर रायरेश्वरच्या मंदिरामध्येच महाराजांनी काय घेतली होती? प्रतिज्ञा घेतली होती. हे बघा, चित्र पण दिलेलं आहे साईडनं, चित्र पण बघत चला. पाचवा प्रश्न. शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला? चला, आता याचं उत्तर सांगा पटपट. 15व्या वर्षी, 16, 18 की 20व्या वर्षी? चला, कमेंटमध्ये पटपट कमेंट करा. तर याचं उत्तर काय आहे? बी, 16व्या वर्षी. हा आहे तो तोरणा किल्ला. 6वा प्रश्न बघा. अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला? आता याचं पण माहीतच आहे. हा तो किल्ला आहे. कोणता किल्ला आहे हा? सांगा पटपट. उत्तर काय येणार? पन्हाळा, प्रतापगड, लोहगड की साल्हेर? तर उत्तर काय आहे? बी, प्रतापगड. 7वा प्रश्न बघा. होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण कोणत्या घटनेशी संबंधित आहे? चांगले आठवा आता, कोणत्या घटनेशी संबंधित आहे? शाहिस्तेखान स्वारी की अफजल खानाचा वध की आग्र्याहून सुटका की कोंढाणा विजय? चला, सांगा पटपट. तर याचं उत्तर काय आहे? अफजल खानाचा वध. तेव्हा चला, 8वा प्रश्न बघा. पन्हाळ गडाच्या वेढ्यात शिवरायांसारखे हुबेहूब रूप घेऊन कोण पुढे आला होता? बघा, तुम्हाला बिलकुल हे लक्षात ठेवायचं आहे. शिवरायासारखा दिसायचा, त्याचं नाव पण शिवावरूनच होतं. तर कोण आहे तो? शिवा काशीद. कोण आहे? शिवा काशीद. हे पण सोपा प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न आता. बाजीप्रभू देशपांडे यांनी कोणती खिंड लढवली? आठवा आता ती लढाई. हेच आहे ती खिंड. कोणती खिंड आहे हे? तर हे आहे घोडखिंड. कोणती आहे? घोडखिंड. नंतर यालाच पावनखिंड म्हणून नाव पण देण्यात आलं. माहीतच आहे सर्वांना. तेथून मग शिवाजी महाराज विशाळगडावर गेले होते. चला, आता पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 10. शाहिस्तेखानाने पुण्यात कोठे मुक्काम ठोकला होता? तर याचं उत्तर तर सर्वाला माहीत आहे. हा आहे तो कोणता आहे? लाल महाल. कोणता आहे? लाल महाल. तर इथे काय होता? शाहिस्तेखान थांबला होता. नंतर मग शिवाजी महाराजांनी इथे
स्वारी केली होती आणि मग खानाचे बोट कापले होते. प्रश्न क्रमांक 18. पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? आता हा थोडा कठीण प्रश्न आहे. सांगा 1660, 1665, 1670 की 1674? मला आता कमेंट करा. आता हा थोडा तुम्हाला कठीण प्रश्न आला तर याचं उत्तर काय येते? बी येते याचं उत्तर. 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला होता. प्रश्न क्रमांक 12. आग्र्यातील कैदेतून निसटण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती वापरली? कोणती वापरली? वेषांतर केले की मिठाईच्या पेट्यात बसले की भिंत फोडली की नदीतून पळून गेले? आता हा सोपी प्रश्न आहे. काय आहे याचं उत्तर? मिठाईच्या पेट्यात बसले आणि तिथून ते निसटले. माहीत आहे ना याचं उत्तर? चला आता प्रश्न क्रमांक 13 बघू. कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी कोणाकडे सोपवली होती? कोणाकडे सोपवली होती? याच्यावर पिक्चर पण आलेला आहे अजय देवगणचा, आहे ना, आहे का नाही? तर कोण आहे तो? तानाजी मालुसरे. काय म्हटलं होतं त्यानं? आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे. तर याचं उत्तर आहे तानाजी मालुसरे. प्रश्न क्रमांक 14. गड आला पण सिंह गेला हे वाक्य कोणत्या किल्ल्यासाठी उद्गारले गेले? त्यासाठी रायगड की सिंहगड की पुरंदर की प्रतापगड? तर तो किल्ला कोणता होता? कोंढाणा. म्हणजेच त्याचं नंतर नाव बदलवलं आणि काय ठेवलं होतं? सिंहगड. तर हा प्रश्न, तर हा या प्रश्नाचं उत्तर आहे. तर प्रश्न 14चं उत्तर काय आहे? बी, सिंहगड म्हणजेच कोंढाणा. 15वा प्रश्न बघा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? तर हे सर्वांनाच माहीत आहे. कुठे झाला आहे? राजगड, रायगड, पन्हाळा की शिवनेरी? चला कमेंटमध्ये सांगा पटपट. कुठे झालेला आहे? तर रायगडवर झालेला आहे. 16 बघा. राज्याभिषेकानंतर शिवरायांनी कोणती सोन्याची नाणी पाडली? दिनार, होन, मोहर की रुपया? चला कमेंट करा पटपट. काय ते मग याचं उत्तर? होन. काय ते? होन. होनाची नाणे पाडले होते. चला 17वा प्रश्न बघा. शिवरायांनी समुद्रात बांधलेला प्रसिद्ध जलदुर्ग कोणता? तर कोणता आहे तो? जंजिरा आहे, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग की कुलाबा? कोणता आहे सांगा पटपट. कोणता किल्ला बांधला? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग पण बांधला आणि विजयदुर्ग दोन्ही पण किल्ले बांधलेले आहे. तर दोन्ही पण याची काय आहे? उत्तर आहे. 18वा प्रश्न. शिवछत्रपती या शब्दाचा अर्थ काय? रयतेचे रक्षण करणारा राजा की केवळ युद्धाचा राजा की परकीयांचा राजा की श्रीमंत राजा? चला सांगा पटपट. खूप सोपा प्रश्न आहे हा. तर याचं उत्तर येते ए, रयतेचे रक्षण करणारा राजा असा शिवछत्रपती या शब्दाचा अर्थ होतो. तर हे काही महत्त्वाचे सालं आहे ते तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही हे लिहून ठेवा. बघा 1630 मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. नंतर 1645 स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. 1665 पुरंदरचा तह आणि 1674 मध्ये काय केला? राज्याभिषेक केला. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट किंवा हे साल लक्षात ठेवा. चला आता प्रश्न क्रमांक 19. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? रायरी होते की मुरुंबदेवचा डोंगर, भोरप्या डोंगर की अजिंक्यतारा? चला पटापट कमेंट करा. रायगडचे विचारले आहे, लक्षात ठेवा. प्रश्न बरोबर वाचायचा. कधी कधी काय होते पेपरमध्ये आपण प्रश्न बरोबर वाचत नाही आणि गोल करून टाकतो, मग आपलं सोपी पण चुकून जाते. तर काय आलं याचं उत्तर? ब आलेलं आहे. मुरुंबदेवचा डोंगर हे काय आहे? रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव होते.
प्रश्न क्रमांक 20. जावडीचे खोरे कोणत्या हिंस्र प्राण्यामुळे प्रसिद्ध होते? बघा आता इथे चित्रामध्ये पाहूनच तुम्ही सांगू शकता. कोणता आहे? वाघ. काय आहे याचं उत्तर? वाघ. पण जर चित्र नसतं तर परीक्षेमध्ये आपल्याला चित्र थोडी ना असते. तर लक्षात ठेवा, जावडीचे खोरे कोणत्या हिंस्र प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर वाघ. प्रश्न 21. अफजल खान कोणत्या राज्याचा सरदार होता? सांगा. मुघलचा होता, आदिलशाही की निजामशाही की इंग्रज? अफजल खान विचारलाय, कोणाचा होता? तर अफजल खान होता आदिलशाहीचा. कोणाचा? आदिलशाहीचा. चुकवून टाकायचं नाही, चुकून मुघल करायचं नाही. तर लक्षात ठेवा, अफजल खान आदिलशाहीचा होता. 20वा प्रश्न. अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला? आता 1 मेला पिक्चर आलेला होता, तो तुम्ही बघितलाच असेल, राजा शिवाजी. सांगा पटपट उत्तर कोणतं आहे? पन्हाळा आहे, प्रतापगड, लोहगड की साल्हेर? काय याचं उत्तर? प्रतापगड. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला. प्रश्न क्रमांक 23. होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण कोणत्या घटनेशी संबंधित आहे? सांगा बरं. शाहिस्तेखान स्वारी, अफजल खानाचा वध, आग्र्याहून सुटका की कोंढाणा विजय? कोणता आहे? सांगा, कमेंट करा पटपट. अफजल खानाचा वध. कोणता आहे? अफजल खानाचा वध. प्रश्न क्रमांक 24. अफजल खानाच्या भेटीवेळी शिवरायांचा अंगरक्षक कोण होता? सांगा. जिवा महाल, संभाजी कावजी, सिद्दी, इब्राहिम की वरील सर्व? कोण होते? आता तुम्ही इथं आठवणार, होता जीवा म्हणून वाचला शिवा. तुम्ही जीवा महाल करणार, गोल करणार. पण फक्त जीवा महालच नाही, जीवा महालही होता, संभाजी कावजी होता, सिद्दी इब्राहिम होता. असे 10 अंगरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्यावेळी होते. तर याचं उत्तर काय येणार? वरील पैकी सर्व. तर उत्तर येणार ड. 25वा प्रश्न. सिद्दी जोहरने कोणत्या किल्ल्याला वेढा घातला होता? कोणत्या किल्ल्याला? बघा, हा किल्ला आहे प्रतापगड, पन्हाळगड, शिवनेरी की तोरणा? कोणता आहे तो? कमेंट करा पटपट. तर ज्यानं ब उत्तर दिलं आहे त्याचं बरोबर आहे. तर काय ते उत्तर? पन्हाळगड. 26वा प्रश्न. पन्हाळगडाच्या वेढ्यात शिवरायांसारखे हुबेहूब रूप घेऊन कोण पुढे आले होता? मगाशीनच सांगितलं होतं, सारखं सारखं, नावातही सारखे आहे, शिवराय आणि यांचं पण नाव शिवा. तर शिववरून शिवा लक्षात ठेवा. काय? शिवा काशीद. बिलकुल महाराजांसारखाच दिसायचा. सत्तावीसवं बघा. बाजी प्रभू देशपांडे यांनी कोणती खिंड लढवली? बोरघाट, थडघाट, घोडखिंड की कशेडीघाट? तर ज्यानं उत्तर दिलं आहे क, घोडखिंड, त्यांचं बरोबर आहे. हे आहे घोडखिंड, बघून घ्या. इथं बाजीप्रभू देशपांडेने हे खिंड लढवली होती. आणि नंतर मग ह्याच घोडखिंडीला कोणतं नाव दिलं? कमेंट करा बरं, पाहतो कोणाकोणाला येते. तर काय नाव दिलं? पावनखिंड. माहित आहे ना सर्वांना? हां, चला आता पुढचा प्रश्न बघू. 28वा. घोडखिंडीच्या नंतर काय नाव देण्यात आले? चला, आत्ताच मी सांगितलं काय आहे? पावनखिंड. चला, प्रश्न पण आला तो 28 वरच. लवकर चला. 29वा बघा. बाजी प्रभूंनी खिंड लढवताना काय अट घातली होती? सांगा बरं. आत्ता पावनखिंड लढवली ना, ज्याला घोडखिंड म्हणतो आपण. तर कोणती अट घातली होती? तोफेचा आवाज होईपर्यंत, अंधार पडेपर्यंत, पाऊस थांबेपर्यंत की मरेपर्यंत? काय ते याचं उत्तर?
ज्यानं ज्यानं अ दिलं त्याचं उत्तर बरोबर आहे. तोफेचा आवाज होईपर्यंत. त्यांनी म्हटलं का विशालगडावर जातो मी आणि तिथून जोपर्यंत तोफेचा आवाज होत नाही तोपर्यंत बाजीप्रभूंनी ते खिंड लढवली. प्रश्न क्रमांक 30. शिवरायांनी विजापूरच्या आदिलशाही कोणता तह केला? सांगा बरं. आदिलशाहीशी कोणता तह केलता? पन्हाळा तह, पुरंदर तह, रायगड तह की सुरतचा तह? कोणता तह केला? कमेंट करा पटापट. तर पन्हाळ्याचा तह केला होता. माहिती आहे ना, शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ्यावरच होते तेव्हा ते आदिलशाह वेढा घातला होता. आदिलशाहाने काय केला होता? वेढा घातला होता. तेव्हा तो पन्हाळ्याचा तह हा केला होता. आणि मला आता कमेंटमध्ये सांगा की त्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी किती किल्ले दिले होते? 31वा प्रश्न. शाहिस्तेखान हा कोणाचा मामा होता? सांगा बरं. औरंगजेबचा होता, शहाजहान, आदिलशाह की निजामशाह? आता याच्यामध्ये बरेच जण फसून जाते. सांगा कोणता आहे? तर उत्तर येते याचं औरंगजेब. ज्याने ज्याने अ उत्तर दिलं त्या सर्वांचं काय आहे? बरोबर आहे. 32वा प्रश्न बघा. शाहिस्तेखानाने पुण्यात कोठे मुक्काम केला होता? हे चित्रावरूनच समजते आपल्याला. शाहिस्तेखान कोठे केला होता? तर लाल महाल. तर हे तर कोणाचं चुकायला पाहिजे नाही. ज्याने ज्याने ब उत्तर दिलं त्यांचं बरोबर आहे आणि मला वाटते सर्वांनी याचं उत्तर बरोबर दिलं. प्रश्न क्रमांक 33. सांगा आता. लाल महालावर स्वारी करून शिवरायांनी खानाचे काय छाटली? मान छाटली, बोटे छाटली, नाक छाटली की कान छाटले? सांगा पटपट. खूप सोपी आहे. काय छाटली आहे? तर बोटे छाटली होती. आता पाहू आपण 34वा प्रश्न बघा. शाहिस्तेखानाला धडा शिकवल्यानंतर शिवरायांनी कोणत्या शहरावर स्वारी केली? सांगा आता. औरंगाबादवर, सुरतवर, अहमदनगर की विजापूर? कोणत्या शहरावर? 5 सेकंद आहे तुमच्याकडे. सांगा पटपट. तर ज्याने ज्यानं ब उत्तर दिलं सुरत त्या सर्वांचं काय आहे? बरोबर आहे. शाहिस्तेखानाला धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी केली होती. तर हे तुम्हाला आवडत आहे का शिक्षण आजचं मॅरेथॉन? तर तुमच्या शिक्षक बंधूंना पण हे शेअर करा म्हणजे त्यांचा पण चांगला अभ्यास होईल. आता आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 35 पहा आता. सुरत शहरातून शिवरायांनी काय मिळवले? सांगा. केवळ धान्य, मोठी लूट आणि खजिना, घोडे की शस्त्र? चला कमेंट करा पटपट. ज्या ज्या शिक्षकांनी ब उत्तर दिलं त्यांचं काय आहे? बरोबर आहे. मोठी लूट आणि खजिना. प्रश्न क्रमांक 36 बघा आता. औरंगजेबाने कोणाला प्रचंड सैन्यासह स्वराज्यावर पाठवले? शाहिस्तेखान, मिर्झा राजे जयसिंग, अफजल खान की सिद्दीजोड? चला कमेंट करा पटपट. तर याचं उत्तर काय आहे? मिर्झा राजे जयसिंग. प्रश्न क्रमांक 37 पहा. पुरंदरच्या वेढ्यात कोणाला वीरमरण आले? तानाजी मालुसरे, मोरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू की येसाजी कंक? चला कमेंट करा पटपट. बघा तानाजी मालुसरे येणार का? तर बिलकुल नाही, कारण ते कोंढाण्याच्या इथं वीरमरण आलं होतं त्यांना. तर याचं उत्तर काय आहे? प्रश्न क्रमांक 37चं उत्तर काय आहे? ब. मोरारबाजी देशपांडे. प्रश्न क्रमांक 38. पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? आताच आपण बघितले होते, तुम्हाला हे स्क्रीनशॉट घ्या म्हटलं होतं. चला उत्तर द्या पटपट आता. 1660, 1665, 1670 की 1674? काय ते याचं उत्तर? तर याचं उत्तर येते 1665. ऑप्शन बी याचं काय आहे? उत्तर आहे.
39वा बघा आता. पुरंदरच्या तहात शिवरायांनी किती किल्ले मुघलांना दिले? चला सांगा. 10, 15, 23 की 30? हे डबल झालं आहे पहा. सांगा. 10 दिले, 15 दिले, 23 दिले की 30 दिले? आताच मी तुम्हाला सांगितलं होतं कमेंट करा म्हणून. तर काय आहे याचं उत्तर? 23. काय आहे? 23. 23 किल्ले दिले होते. प्रश्न क्रमांक 40. शिवराय आग्र्याला कोणाच्या वाढदिवसानिमित्त गेले? कोणाच्या? स्वतःच्या वाढदिवसाला कसं जाईल? औरंगजेबाच्या 50व्या. तर काय ते खाली वाचायचं कामच नाही, आपल्याला माहीतच आहे. 50वा वाढदिवस होता औरंगजेबाचा आणि सर्वात आखरीच्या लाईनीमध्ये त्यांना उभं केलं होतं. 41वा बघा प्रश्न. आग्र्याच्या दरबारात शिवरायांचा अपमान का झाला? चला हा थोडासा काय आहे तुमच्यासाठी कठीण प्रश्न आहे. सांगा बरं. त्यांना बसू दिले नाही, त्यांना मागच्या रांगेत उभे केले, त्यांना बोलावले नाही, त्यांचे स्वागत केले नाही. तर शिवरायांचा अपमान का झाला? त्यांना मागच्या रांगेत उभे केले होते. हे आत्ताच मी सांगितलं. 50व्या वाढदिवशी त्यांना शिवाजी महाराजांना सर्वात लास्टच्या रांगेमध्ये उभे केलं होतं. प्रश्न क्रमांक 42. आग्र्यातील कैदेतून निसटण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती वापरली? सांगा. वेषांतर केले, मिठाईच्या पेट्यात बसले, भिंत फोडली की नदीतून पळून गेले? काय त्याचं उत्तर? मिठाईच्या पेट्यात बसले होते आणि तेथून ते निसटले. 43वा प्रश्न बघा. आग्र्याहून येताना शिवरायांनी संभाजी महाराजांना कोठे सुरक्षित ठेवले होते? दिल्ली, मथुरा, आग्रा की सुरत? चला सांगा पटपट. काय ते याचं उत्तर? तर याचं उत्तर येते मथुरा. काय ते? मथुरा. ज्यांनी मथुरा उत्तर दिलं त्यांच्या सर्वांचं काय आहे? बरोबर आहे. 44वा बघा. कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी कोणाकडे सोपवली होती? बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी की येसाजी कंक? तर याचं उत्तर काय येते? तानाजी मालुसरे. खूप सोपी प्रश्न होता हा. तानाजी मालुसरेंनाच म्हटलं होतं आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे. 45वा प्रश्न बघा आता. तानाजींनी कोंढाण्यावर चढण्यासाठी कशाचा वापर केला? आता तुम्हाला चित्र पाहून तर लक्षात आलंच तुमच्या, आहे का नाही? शिडी, घोरपड, दोरी की भुयार? तर घोरपडीचा. तिचं नाव काय होतं? यशवंती. कधी आपल्याला येऊ शकते प्रश्न की या घोरपडीचं नाव काय होतं? तर काय होतं? यशवंती. आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे हे वाक्य कोणाचं आहे? तर कोणाचं आहे ते? तानाजी मालुसरे. हा पण सोपी प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न बघू. बघा. 47वा प्रश्न आहे. कोंढाणा जिंकताना तानाजीच्या भावाचे नाव काय होते ज्याने मावळ्यांना धीर दिला? काय होते? शेलार मामा, सूर्याजी, धनाजी की खंडोजी? चला कमेंट करा पटपट. तर काय होतं? सूर्याजी. ज्यांनी ब दिलं त्यांचं काय आहे? उत्तर बरोबर आहे. 48 बघा. गड आला पण सिंह गेला हे वाक्य कोणत्या किल्ल्यासाठी उद्गारले? कोणत्या किल्ल्यासाठी? तर कोंढाणा. आणि त्याचं नाव बदलून काय ठेवलं? सिंहगड. तर याचं उत्तर आहे ब. 49वा बघा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? सांगा बरं. राजगड, रायगड, पन्हाळा की शिवनेरी? कोणत्या झाला? सांगा कमेंट करून. तर ज्यांनी ब दिलं ऑप्शन बी निवडलं त्यांचं काय? बरोबर. रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आता बघा 50वा प्रश्न. राज्याभिषेक कोणत्या दिवशी पार पडला? सांगा कोणत्या दिवशी? 6 जून 1674,
15 ऑगस्ट 1674 की 26 जानेवारी 1670 की 10 मे 1665? चला कमेंट करा पटपट. तर काय आहे 1674 लगेच जणाला माहीत असेल, पण इथं 2 ऑप्शन आहे 1674चे. एक आहे 15 ऑगस्ट आणि आहे एक 6 जून. तर 2 पैकी कोणतं बरोबर आहे? अ बरोबर आहे, ऑप्शन ए. 6 जून 1674 या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. लक्षात ठेवा, येऊ शकते प्रश्न हा. तर असे आपले काय 50 प्रश्न झालेले आहे. तुम्हाला हे मॅरेथॉन क्लास आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या भावी शिक्षकापर्यंत पण हा व्हिडिओ जाऊ द्या, म्हणजे त्यांना पण याचा फायदा होईल. आता 21वा बघा. आता 51वा प्रश्न बघा. राज्याभिषेक करणारे मुख्य पुरोहित कोण होते? सांगा. रामदास स्वामी, गागाभट, तुकाराम महाराज की निशिकांत शास्त्री? कोण होते? गागाभट. गागाभट्टांनी काय केलं होतं? हे राज्याभिषेक केला होता शिवाजी महाराजांचा. तर हे आहे गागाभट. याची तुम्हाला PDF मिळून जाणार. त्या PDFचं टेन्शन नको घ्या. आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जसा हा क्लास झाला तशी तुम्हाला मी PDF पण देऊन देणार. बावनवा बघा. राज्याभिषेकानंतर शिवरायांनी कोणती सोन्याची नाणी पाडली? हे आहे सोन्याची नाणी. समजला? सोन्याचा होन आहे. तर याचं उत्तर काय ते? होन. 53वा प्रश्न बघा. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात पेशवे पदावर कोण होते? सांगा. अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, निराजी रावजी की हंबीरराव मोहिते? चला कमेंट करा पटपट. कोण होते? मोरोपंत पिंगळे हे होते पेशवे. आणि मी अष्टप्रधान मंडळ कसं लक्षात ठेवायचं याचा मी ट्रिक असा व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथून तुम्ही बघून घ्या. प्रश्न क्रमांक 54. शिवरायांच्या मंत्रिमंडळाला काय म्हणत? सांगा. नवरत्न, अष्टप्रधान मंडळ, मंत्री परिषद की स्वराज्य सभा? काय म्हणत? अष्टप्रधान मंडळ. आणि नवरत्न कोणत्या मंडळाला म्हणते? म्हणजे नवरत्न मंडळ कोणाचं होतं? सांगा बरं. जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की नवरत्न कोणाचं होतं. काय? अष्टप्रधान शिवाजी महाराजांचं आणि नवरत्न कोणाचं होतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आरमार म्हणजे काय? चला सांगा. आरमार म्हणजे काय? पायदळ, घोडदळ, लढाऊ जहाजाचा समूह की हत्तीदळ? आता बघा चित्र पाहून तुम्हाला समजलंच असेल. आरमार म्हणजे काय? तर काय आहे? लढाऊ जहाजांचा समूह. बघा तुम्हाला मी इथे चित्र देत आहे पण पेपरमध्ये चित्र राहत नाही, तर लक्षात ठेवायचं. आरमार म्हटलं की लढाऊ जहाजांचा समूह. जहाज जरी लक्षात ठेवलं तरी जमून जाते. 56वा प्रश्न बघा. किल्ल्यावर धान्य आणि दारुगोळा याची व्यवस्था कोणाकडे असे? हवालदार, सबनीस, कारखानीस की सरनोकर? सांगा. आता करा कमेंट. कोण आहे तो दारुगोळा आणि धान्य ठेवणारा? तर तो आहे सबनीस आहे. कोण आहे? सबनीस. प्रश्न क्रमांक 57. शिवरायांनी समुद्रात बांधलेल्या प्रसिद्ध जलदुर्ग कोणता? सांगा. कोणता आहे? जंजिरा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कोलाबा? कोणता आहे तो? सिंधुदुर्ग. हा प्रश्न आला होता पण त्याच्यामध्ये 2 ऑप्शन होते, एक सिंधुदुर्ग आणि एक विजयदुर्ग. याच्यामध्ये पण 2 ऑप्शन आहे. मग उत्तर कोणतं आहे सांगा बरं? सिंधुदुर्ग आहे की विजयदुर्ग? तर दोन्ही पण आहे, कोणतं पण केलं तरी बरोबर येणार. प्रश्न क्रमांक 58. सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या बेटावर बांधला होता? सांगा. आता कोणत्या बेटावर? कुर्टे, जंजिरा, एलिफंटा की दीपा? कोणत्या? सांगा. कमेंट करा. आता ज्यांनी कमेंटमध्ये सांगितलं
कुर्टे, त्यांचं काय उत्तर एकदम बरोबर आहे. कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधला होता. 59 बघा, स्वराज्यातील जमिनीची पाहणी व मोजणी कोणाच्या देखरेखीखाली झाली? कोणाच्या? मोरोपंत पिंगळे की अण्णाजी दत्तो, रामचंद्र पंत की दत्ताजी पंत? चला सांगा आता याचं उत्तर. कमेंट करा पटपट. तर ज्यांनी कमेंटमध्ये दत्ताजी पंत हे उत्तर दिलं त्यांचं एकदम बरोबर आहे. तर राज्यातील जमिनीची पाहणी व मोजणी कोण करत होते? तर दत्ताजी पंत. 60वा प्रश्न बघा, शिवरायांनी रयतेसाठी कोणता सक्त नियम लावला होता? कोणता लावला होता सांगा. झाडे तोडू नये, शेतीचे नुकसान करू नये, स्त्रियांचा सन्मान करावा की वरीलपैकी सर्व? चला कमेंट करा पटपट. आणि याचं उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर हे नियम लावले होते. झाडे तोडायचं नाही, शेतीचे नुकसान करायचं नाही, स्त्रियांचा सन्मान करावा. तर हे नियम लावले होते. 61 बघा, शिवरायाच्या दक्षिण मोहिमेत त्यांनी तामिळनाडूमधील कोणता मोठा किल्ला जिंकला? कोणता जिंकला सांगा बरं. तंजावर, जिंजी, मुदुराई की रामेश्वर? चला कमेंट करा पटपट. शिवरायांनी कोणता किल्ला जिंकला होता तामिळनाडूमधील? तर कोणता येते? जिंजी येते. तंजावर येते का? नाही. तंजावर तर ते वेंकोजीचं राज्य होतं. तर उत्तर येत नाही. तर कोणतं येते? जिंजी येते. जेव्हा शिवराय समुद्र किनाऱ्यावर आले होते ना चेन्नईच्या, म्हणजे चेन्नईच्या दक्षिणेला, तेव्हा हा रायगडाप्रमाणेच कसा होता? प्रचंड मजबूत असा हा किल्ला होता. म्हणून शिवरायांनी हा किल्ला जिंकला. प्रश्न क्रमांक 62 बघा आता, वेंकोजी राजे हे शिवरायांचे कोण होते? चला कमेंटमध्ये सांगा. सक्का भाऊ होता, पुतण्या, सावत्र भाऊ की भाचा? चला कमेंट करा आता. तर ज्यांनी ब उत्तर दिलेलं आहे ऑप्शन नंबर बी सावत्र भाऊ, त्यांचं उत्तर बरोबर आहे. वेंकोजी राजे हे शिवाजी महाराजांचे कोण होते? सावत्र भाऊ होते. आता एक प्रश्न तुमच्यासाठी. मला सांगा की हे वेंकोजी राजे होते, यांचं कोणतं राज्य होतं? प्रश्न क्रमांक 63 बघा आता, वेंकोजी राजे दक्षिणेत कोठे राज्य करत होते? चला आताच्या प्रश्नाचं उत्तरच मिळून जाणार आता इथं. कोणतं राज्य होतं किंवा कुठे राज्य करत होते? तर सांगा. तंजावर, मैसूर, हैदराबाद की मद्रास? तर उत्तर काय आहे याचं? तंजावर. तंजावरचं राज्य वेंकोजीकडे होते. प्रश्न क्रमांक 64 बघा, जिजाबाईंचा मृत्यू कोठे झाला? रायगडावर, पुणे, पाचाड की शिवनेरी? चला सांगा. ज्यांनी रायगड उत्तर दिलं त्यांचं चुकलं. काय त्याचं उत्तर? पाचाड येते. तर हे बरोबर लक्षात ठेवा. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. पासष्टवा बघा आता, शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? सांगा. 3 एप्रिल 1680, 10 मे 1685, 5 जून 1674 की 3 एप्रिल 1670? आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना ह्या प्रश्नाचं उत्तर माहीतच असायला पाहिजे. तर काय आहे याचं उत्तर? 3 एप्रिल 1680 हे याचं काय आहे? उत्तर आहे. 3 एप्रिल 1680. तर हे बघा, इथे 3 एप्रिल आहे, इथे 3 एप्रिल आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. हे 1670 आहे आणि हे 1680 आहे. सहासष्टवा प्रश्न बघा आता, शिवरायांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? प्रतापगड, रायगड, राजगड की शिवनेरी? तर कुठे आहे? तर उत्तर येते रायगड. रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी आहे.
67वा प्रश्न बघा, शिवरायांनी कोणत्या भाषेचा शब्दकोश तयार करून घेतला होता? कोणत्या भाषेचा सांगा बरं? संस्कृत कोश, राज्य व्यवहार कोश की स्वराज्य कोश की लष्करी कोश? कोणता घेतला होता? चला पटपट कमेंट करा. काय ते याचं उत्तर? स्वराज्य व्यवहार कोश. ब, ऑप्शन नंबर बी याचं काय उत्तर आहे. अडुसष्टवा प्रश्न बघा आता, शिवरायांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? बहिर्जी नाईक, खंडो बल्लाळ, तानाजी मालुसरे की सूर्याजी? तर काय आहे याचं उत्तर? अ आहे, बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे म्हणजे गुप्तहेर खात्याचे कोण होते? प्रमुख होते. 69वा प्रश्न बघा आता, बहिर्जी नाईक कोणत्या कलेत निष्णात होते? कोणत्या कलेत होते सांगा बरं? तलवारबाजी, घोडेस्वारी, वेषांतर की धनुर्विद्या? चला पटापट कमेंट करा. तर याचं उत्तर काय आहे? वेषांतर. हे इतके खतरनाक वेषांतर करायचे की शत्रूसुद्धा यांना ओळखू शकत नव्हते. शिवाजी महाराज पण यांना बरोबर ओळखत होते. प्रश्न क्रमांक 70 बघा आता, स्वराज्यातील घोडदराचे 2 भाग कोणते होते सांगा? पायदळ की आरमार? आरमार आता माहीतच आहे तुम्हाला, मगाच सांगितलं. आरमार म्हटलं की काय करायचं आहे आपल्याला? जहाज लक्षात ठेवायचं आहे किंवा तुम्ही समुद्र पण लक्षात ठेवू शकता. मावळे व सरदार, बारगीर व शिलेदार की तोफखाना व बंदूकदारी? तर काय आहे याचं उत्तर? तर याचं उत्तर येते बारगीर व शिलेदार. हे काय आहे याचं उत्तर आहे. आता बघा, बारगीर व शिलेदार म्हणजे काय होते? तर बघा, बारगीर म्हणजे होते त्यांना सरकारकडून घोडे व हत्यारे मिळत होते. तर हे असं समजू शकता का हे बारगीर सरकारच्या प्रत्यक्ष नोकरीत होते आणि यांना नाही का मासिक पगार दिला जात होता. आणि दुसरा जो भाग होता तो होता शिलेदार. तर शिलेदाराकडे काय होतं? स्वतःचा घोडा व स्वतःची हत्यारे असेल. म्हणजे शिलेदार जर आपला घोडा व हत्यारे घेऊन लढाईला जात होते. तर असं काय आहे? बारगीर आणि शिलेदार हे दोन्ही काय आहे? तर हे दोन्हीही नाही का घोडदराचे 2 प्रमुख भाग आहेत. तर बरोबर लक्षात ठेवायचं. प्रश्न घुमवून विचारू शकते. प्रश्न क्रमांक 71 बघा, बारगीर म्हणजे कोण? आत्ताच सांगितलं मी. बारगीर म्हणजे कोण होते? तर ज्याला घोडा व शस्त्र सरकारकडून मिळते. तर काय याचं उत्तर? ब, ज्याला घोडा व शस्त्र सरकारकडून मिळते म्हणजे हा सरकारी नोकर समजा बारगीर म्हणजे. प्रश्न क्रमांक 72 राज्यातील पायदळाच्या प्रमुखाला काय म्हणत? सांगा बरं? हवालदार, सबनीस, सरनौबत की कारखानीस? तर काय म्हणत होते? तर सबनीस म्हणते. लक्षात ठेवायचं, सबनीस. प्रश्न क्रमांक 73 शिवरायांनी जंजीच्या सिद्धीला शह देण्यासाठी कोणता किल्ला बांधला? सांगा? सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग की उंदेरी? तर कोणता बांधला? पद्मदुर्ग बांधला. लक्षात ठेवा. इथं आता काही जण काय करणार? सिंधुदुर्ग गोल करणार, पण त्याचं उत्तर काय ते? पद्मदुर्ग. प्रश्न क्रमांक 74 बघा, शिवरायांनी तोफा प्रामुख्याने कोणाकडून मिळवल्या होत्या? मुघल, निजामशाह, इंग्रज, डच, फ्रेंच की स्वतः तयार केल्या होता? चला सांगा पटपट उत्तर. तर याचं उत्तर काय ते? इंग्रज, डच आणि फ्रेंच. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर येते. पंच्याहत्तरवा बघा, हिंदवी स्वराज्य हे कोणाचे स्वप्न होते? सांगा बरं? शहाजीराजे, जिजाबाई, शिवाजी महाराज की वरील सर्व? कोणाचे स्वप्न होते? तर शहाजीराजेंचे पण होते,
शिवाजी महाराजांचे पण होते आणि जिजाबाईचे पण होते. तर याचं उत्तर काय ते वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 76. बघा आपण 76व्या प्रश्नावर आलेलो आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आपल्या भावी शिक्षकांना किंवा आपल्या शिक्षक मित्र मैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण याचा फायदा होणार. तर बघा आता, शिवरायांच्या युद्धतंत्राला काय म्हणतात? गनिमी कावा, समोरासमोर युद्ध, गनिमी तह की घातपाती हल्ला? तर काय आहे याचं उत्तर? गनिमी कावा हे याचं काय आहे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 76. 77 बघा, अष्टप्रधान मंडळात दान धर्माचे काम कोणाकडे असे? दान धर्माचं विचारलं. मोरेश्वर पंडितराव, निराजीरावजी, अण्णाजी दत्तो की मोरोपंत पिंगळे? आणि याचं बरोबर उत्तर कमेंट करा पटपट. काय येते याचं बरोबर उत्तर? तर बरोबर उत्तर आहे मोरेश्वर पंडितराव. पंडितराव आहे, पंडिताचं काम करत होते. तर बरोबर लक्षात ठेवा. आणि हे मी अष्टप्रधान मंडळाची ट्रिक्स असा एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तो तुम्ही बघून घ्या. प्रश्न क्रमांक 78 बघा, परराष्ट्राशी संबंध ठेवण्याचे काम कोणाकडे होते? बघा, रामचंद्र त्रिंबक डबीर की मोरोपंत पिंगळे की हंबीरराव मोहिते की निराजीरावजी? लक्षात ठेवा, म्हणजे परराष्ट्राची संबंध आलं तर काय होते उत्तर? रामचंद्र त्रिंबक डबीर. तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता. बघा आता परराष्ट्र म्हणलं तर काय होते? दुसरा देश, विदेशी. आता हे इंडिया आहे का नाही? इंडियाच्या याच्या साईडले काय? श्रीलंका. आणि रावणानं सीतेला पळवून नेलं होतं श्रीलंकेले, म्हणजे हा दुसरा देश. तर इथं कोण आलं होतं सीतेला न्यायला? राम आला होता दुसऱ्या देशात. तर याच्याहून पण तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, राम श्रीलंकेला गेले तेव्हा. तर रामचंद्र त्रिंबक डबीर असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रश्न क्रमांक 79 बघा, शिवरायांनी आपल्या लष्कराला कोणता सक्त आदेश दिला होता? लूट करावी, मोहिमेवर स्त्रियांना नेऊ नये, रयतेला त्रास द्यावा की पडून जावे? तर कोणता आदेश दिला होता म्हणते? तर सांगा, चला कमेंट करा. तर काय कोणता आदेश दिला होता? मोहिमेवर स्त्रियांना नेऊ नये, म्हणजे स्त्रियांना न्यायचं नाही, स्वतः जायचं मोहिमेवर. 80वा प्रश्न बघा आता, गडाचा मुख्य अधिकारी कोण होता? हवालदार होता, सबनीस, कारखानीस की मोकदम? चला, हा तर सोपी प्रश्न आहे. सांगा याचं उत्तर. तर कोण होता तो? हवालदार होता. हवालदार लक्षात ठेवा, हवालदार. तर ज्यानं उत्तर हवालदार दिलं त्यांचं काय आहे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 81, शिवरायांच्या आरमारात एकूण किती प्रकारची जहाजे होती? 2 प्रकारची होती की 5-6 मुख्य प्रकार, 10 की 15? चला सांगा पटपट. तर काय 5-6 मुख्य प्रकार, असे 5-6 काय होते जहाज होते, म्हणजे प्रकार लक्षात ठेवा बरोबर. प्रश्न क्रमांक 82 बघा आता, स्वराज्यात शेतकऱ्याचा उत्पन्नाचा किती भाग सारा म्हणजे टॅक्स म्हणून घेतला जाईल? सांगा, 10%, 40% म्हणजे उत्पन्नाचा 2/5 भाग, 50% की 75%? आणि याचं योग्य उत्तर काय आहे? ब, 2/5 म्हणजे 40% उत्पन्नाचा भाग घेत होते. प्रश्न क्रमांक 83 बघा, शिवरायांनी कोणत्या देवाला आपला कुलदेव मानले? कुलदेव विचारलं तर हे तर खूपच सोपी आहे. सांगा, खंडोबा का शिखर शिंगणापूरचा महादेव, विठ्ठल की गणपती? कोण आहे? कमेंट करा पटपट. तर ज्यांनी ब उत्तर दिलेलं आहे त्यांचं एकदम बरोबर आहे. शिखर शिंगणापूरचा महादेव यांना आपलं कुलदेव मानलं होतं.
84वा प्रश्न बघा, खूप सोपा आहे. मराठी आरमाराचे जनक कोणाला मानले जाते? कान्होजी आंग्रे, शिवाजी महाराज, शहाजीराजे की संभाजी महाराज? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तर पूर्ण भारतालाच माहीत आहे. कोण आहे आरमाराचे जनक? शिवाजी महाराज. 85वा बघा, शिवरायांच्या चरित्रातून आपल्याला कोणता मुख्य संदेश मिळतो? कोणता आहे? स्वाभिमान व अन्यायाविरुद्ध लढा, की केवळ किल्ले बांधणे, फक्त युद्ध करणे, की शांत बसणे? तर याचं उत्तर अ येते. स्वाभिमान व अन्यायाविरुद्ध लढा हा आपल्याला मुख्य संदेश मिळतो. शिवरायांचा जन्म कोणत्या साली झाला? चला, 19 फेब्रुवारी 1630 की 19 फेब्रुवारी 1627, 10 एप्रिल 1630 की 15 मे 1630? चला, आता हा प्रश्न खूप सोपी आहे. चला पटापट कमेंट करा. कोणाचंही उत्तर चुकलंच नाही पाहिजे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर बिलकुल चुकणारच नाही. कधी आहे? 19 फेब्रुवारी 1630. प्रश्न क्रमांक 87 बघा आता. शिवरायांनी वयाच्या किती वर्षापर्यंत स्वराज्य राखले? किती वर्षापर्यंत? 30, 50, 60 की 20 वर्ष? सांगा बरं, किती वर्षापर्यंत? आणि याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर बी, 50 वर्ष. 50 वर्षापर्यंत स्वराज्य शिवाजी महाराजांना राखले. बघा आता 88वा प्रश्न. शहाजी राजांचा मृत्यू कोठे झाला? सांगा बरं. पुणेले झाला, होतगेरे झालं, बेंगळूर की विजापूर? तर याचं उत्तर काय आहे? ब, होतगेरे. शिकारीच्या वेळी शहाजी राजांचा काय झाला? मृत्यू झाला. 89 बघा. जिजाबाईंनी शिवरायांना कोणत्या शूर पुरुषांच्या गोष्टी सांगितल्या? रामकृष्णाच्या सांगितल्या, भीम अर्जुनच्या, अभिमन्यूच्या की वरीलपैकी सर्व? सांगा उत्तर. तर याचं उत्तर काय ते? वरीलपैकी सर्व. राम, कृष्ण, भीम, अर्जुन, अभिमन्यू या सर्वांच्या गोष्टी शिवाजी महाराजांना लहानपणी जिजाबाईंनी सांगितल्या. प्रश्न क्रमांक 90. स्वराज्यातील किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी कोणते 3 मुख्य अधिकारी असत? सांगा बरं. हवालदार, सबनीस की कारखानीस, पाटील, कुलकर्णी, चौगुला, पेशवे, अमात्य, सुमंत की कोणीही नाही? बघा प्रश्न बरोबर वाचा. किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी विचारलं, तर याचं उत्तर काय ते? ऑप्शन नंबर अ, हवालदार, सबनीस आणि कारखानीस. 91 बघा. तोरणा किल्ल्यावर मिळालेल्या मोहरांचा उपयोग शिवरायांनी कशासाठी केला? बघा, स्वतःसाठी केला का? बिलकुल नाही. स्वतःसाठी महाराज कधीच उपयोग करत नव्हते. राजगडाच्या बांधकामासाठी, दान करण्यासाठी की मुघलांना देण्यासाठी? आता बघा, इथं जर तुम्हाला उत्तर माहिती नसेल तर बघा, दान करण्यासाठी नाही केला होता आणि मुघलांना देण्यासाठी पण नाही. तर कोण उरलं मग? रायगडाच्या बांधकामासाठी. तर याचं उत्तर काय आलं? रायगडाच्या बांधकामासाठी. 92 बघा आता. जावडीच्या मोऱ्याविरुद्ध शिवरायांनी कोणाला पाठवले होते? संभाजी कावजी, रघुनाथ बल्लार कोरडे, येसाजी कंक की तानाजी? तानाजी तर येणारच नाही बिलकुल. समजला? तर आता 3 पैकीच चला सांगा आता तुम्ही उत्तर. काय येणार याचं उत्तर? तर रघुनाथ बल्लार कोरडे यांना पाठवलं होतं. प्रश्न क्रमांक 93. अफजल खानाने तुळजापूरच्या कोणत्या देवीची मूर्ती फोडली? विचारलं काय? अफजल खानाने विचारलं. कोणत्या? महालक्ष्मी, भवानी माता, अंबाबाई की काळूबाई? सांगा उत्तर. कमेंट करा पटपट. तर उत्तर ज्यांनी ब दिलं त्यांचं बरोबर आहे. भवानी माताचं मंदिर अफजल खानानं फोडलं होतं. 94वा प्रश्न बघा. पन्हाळ गडाचा वेढा सुमारे किती महिने चालला होता? 1 महिना, 4 ते 5 महिने, 10 महिने की 1 वर्ष? चला सांगा आता पटपट.
काय येते याचं उत्तर? तर उत्तर येते 4 ते 5 महिने या पन्हाळ गडाचा वेढा दिला होता. 95 बघा, शाहिस्ते खानाने पुण्यात येताना प्रथम कोणता किल्ला जिंकला होता? कोणता? पुरंदर, चाकणचा किल्ला, लोहगड की तोरणा? ना तोरणा, ना लोहगड, ना पुरंदर. तो कोणता? चाकणचा किल्ला जिंकला होता. त्याला संग्रामदुर्ग सुद्धा म्हणते. 96वा प्रश्न बघा आता, पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेल्या 23 किल्ल्यांचे वार्षिक उत्पन्न किती होते? तर हा प्रश्न कठीण आहे, पण सांगण्याचा प्रयत्न करा. चला सांगा. 1 लाख होऊन, 4 लाख होऊन, 5 लाख होऊन की 10 लाख होऊन? तर काय येते याचं उत्तर? ब, 4 लाख होऊन. 97 बघा, आग्र्याहून निसटल्यावर शिवराय प्रथम कोठे पोहोचले होते? रायगडावर पोहोचले होते का? राजगडावर पोहोचले होते की विशाळगडावर की पन्हाळ्यावर? कुठं पोहोचले होते? तर ज्यांनी ज्यांनी उत्तर अ दिलं त्यांचं एकदम बरोबर. राजगडावर पोहोचले होते आणि तिथे जाऊन सर्वात प्रथम जिजामातेची त्यांनी काय घेतली होती? भेट घेतली होती. आता बघा प्रश्न क्रमांक 98, कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार मुघल अधिकारी कोण होता? बघा, उदयबान, अफजल खान, दिलेर खान की सिद्दीजोहर? हा तर खूप सोपा प्रश्न आहे. तानाजी पिक्चरमध्ये आपण बघितलेलंच आहे. कोण होता तो? उदयबान. सैफ अली खाननं रोल केला आहे ना याचा. तर कोण आहे तो? उदयबान. 99वा प्रश्न बघा आता, शिवरायाच्या अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश म्हणून कोण काम पाहत होते? न्यायाधीश सांगायचं आपल्याला. निराजी रावजी, अण्णाजी दत्तो, मोरेश्वर पंडितराव की दत्ताजी वाकनीस? चला कमेंट करा पटपट. तर ज्यांनी ज्यांनी उत्तर निराजी रावजी दिलं त्यांचं उत्तर एकदम बरोबर आहे. अण्णाजी दत्तो कोण होता? चला कोणाला माहिती आहे सांगा बरं. तर अण्णाजी दत्तो कोण होता? सचिव होता, आहे का नाही. आणि मोरेश्वर पंडितराव, पंडितमध्येच पंडित येते, तर या पंडित होता. आणि दत्ताजी वाकनीस, आता वाकनीस बघा, वाकनीसवरून आपण असं लक्षात ठेवू शकतो, वाकनीस फडणवीस, आहे का नाही. वाकनीस फडणवीस हे दोघांचे काम काय? पत्रव्यवहार इकडून तिकडं, म्हणजे मंत्री, आहे का नाही. असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. अशी मी ट्रिकसाठी एक बनवलेलाच आहे व्हिडिओ. तुम्ही जर सर्च मारले अष्टप्रधान मंडळ ट्रिक GB अकॅडमी तरी तुम्हाला ते भेटून जाणार. आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहे, तिथं तुम्ही सुद्धा पाहू शकता. खूप छान ट्रिक आहे, तिथून तुम्ही हे पूर्णच्या पूर्ण अष्टप्रधान मंडळ लक्षात ठेवू शकता. आणि आजचा शेवटचा प्रश्न, शिवछत्रपती या शब्दाचा अर्थ काय? हा प्रश्न परत आलेला आहे का नाही. चला सांगा आता. एक काम करा, आता हा प्रश्न तुम्ही पहिलं सांगितलेलाच आहे. या 100व्या प्रश्नाचं तुम्ही काय करा, मला कमेंटमध्ये उत्तर द्या. आणि अशा प्रकारे काय झालं आहे आपलं आजचं हे जे महामॅरेथॉन होतं 100 प्रश्नाचं ते समाप्त झालेलं आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुमचं सर्वांचं धन्यवाद आहे. आणि अशीच आता चांगली प्रॅक्टिस करा. शिवाजी महाराजावरचा एकही प्रश्न आपल्याला सुटला पाहिजे नाही. आणि 100 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे मला तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला का? मग नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच घंटीचं बटन दाबा.